गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा चॅटबॉक्स मध्ये. ओके, चला सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅटबॉक्स मध्ये. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा. अटेंडन्स मार्क केली सगळ्यांनी. ओके, चला सगळ्यांनी मॅथचं टेक्स्टबुक आणि नोटबुक ओपन करायचं आहे. आज मॅथचा क्लास आहे. ओके, सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा मला चॅटबॉक्स मध्ये. ओके, थँक्यू. चला स्टार्ट करूया, क्लासचा टाइम झालेला आहे. ओके, तर आपण लेसन स्टार्ट केलेला आहे, लेसन नंबर 18, 3 डायमेन्शनल शेप, राईट. तर लास्ट टाइम आपण याच्यामध्ये काय बघितलं होतं, 3 डायमेन्शनल शेप्स बघितले होते. ओके, राईट. तर फर्स्ट जो शेप होता तो कुठला शेप बघितलेला, रेक्टँग्युलर प्रिझम. येस. तर रेक्टँग्युलर प्रिझम बद्दल प्रॉपर्टीज काय बघितल्या होत्या आपण. काय प्रॉपर्टीज बघितल्या होत्या, ऑल द फेसेस ऑफ क्युबॉइड आर रेक्टँग्युलर अँड इट्स ऑपोजिट फेसेस आर आयडेंटिकल और कॉन्ग्रुएंट. येस. काय बघितलं होतं आपण, याचे जे फेसेस असतात रेक्टँग्युलर प्रिझमचे जे फेसेस असतात ते कसे असतात, रेक्टँग्युलर असतात, राईट. आणि त्याच्या ऑपोजिट साइड कसे असतात, कॉन्ग्रुएंट, सारखे असतात, सेम असतात. ओके, त्यामुळे त्याला काय बोलतात, द क्युबॉइड इज ऑल्सो कॉल्ड क्वाड्रँग्युलर प्रिझम, राईट. त्याला अजून काय बोलतात, क्वाड्रँग्युलर प्रिझम. नेक्स्ट आपण काय बघितलं होतं, रेक्टँग्युलर प्रिझमला किती एजेस असतात, किती व्हर्टायसेस असतात आणि फेसेस असतात ते आपण फाइंड आउट केले होते, बरोबर. तर एजेस किती असतात बघा, ए बी सी. एजेस किती आहेत, ए बी बी सी सी डी ए डी, हे सगळे एजेस आहेत. किती आहेत टोटल एजेस, 12, राईट. नेक्स्ट व्हर्टायसेस किती आहेत, रेक्टँग्युलर प्रिझमला 8 अँड फेसेस 6. ओके, तर हा आपला फर्स्ट शेप बघितला होता, रेक्टँग्युलर प्रिझम. नेक्स्ट आपण बघितलं होतं क्यूब. येस. तर क्यूब्स बद्दल काय प्रॉपर्टीज बघितली होती, की याचे जे फेसेस असतात ते कसे असतात, स्क्वेअर शेप मध्ये असतात, बरोबर. कसे असतात, स्क्वेअर शेप मध्ये. आणि ते सगळे स्क्वेअर कसे असतात, इक्वल असतात. ओके, सगळे जे स्क्वेअर आहे ते इक्वल साईजचे असतात. इथे कसे ओनली अपोजिट साइड म्हणजे समोरासमोरच फक्त फेसेस काय असतात, सेम असतात. पण क्युबॉइड मध्ये सगळे स्क्वेअर काय असतात, सेम असतात. ओके, मग याच्यामध्ये आपण बघितलं होतं याला किती फेसेस असतात, हाऊ मेनी फेसेस डज क्यूब हॅव, 6. येस. देन हाऊ मेनी एजेस डज क्यूब हॅव, क्यूबला किती एजेस असतात, 12. ओके, आणि व्हर्टायसेस किती असतात, 8. ओके, सगळ्यांना लक्षात आहे ना. लास्ट टाइम आपण सगळं बघितलेलं, आपण सगळ्यांना लक्षात आहे. येस. नेक्स्ट त्याच्यानंतर कुठला शेप बघितलेला आपण, ट्रायंग्युलर प्रिझम. येस. नेक्स्ट काय शेप बघितलेला, ट्रायंग्युलर प्रिझम. तर ट्रायंग्युलर प्रिझमच्या प्रॉपर्टीज काय, तुम्हाला घरी सुद्धा मी होमवर्क मध्ये सांगितलेलं सगळ्यांना, सगळ्यांचे प्रॉपर्टीज नोट डाऊन करायला. ओके, तर ट्रायंग्युलर प्रिझमच्या काय प्रॉपर्टीज आहेत, कोण सांगणार मला, ट्रायंग्युलर प्रिझमच्या प्रॉपर्टीज तुम्ही नोट डाऊन केला असेल घरी होमवर्क मध्ये, कोण सांगणार मला, जरा चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. ट्रायंग्युलर प्रिझमचे प्रॉपर्टीज कोण सांगणार. ओके, दीपिका सांग. Ma'am, I am audible? Yes. When above and below faces of triangular prism is triangle,
Such a figure is called triangular prism. येस, व्हेरी गुड. तर बघा, तर ट्रँग्युलर प्रिझम मध्ये जो टॉप वरचा जो फेस असतो, टॉप वरचा जो फेस असतो आणि बॉटमचा जो फेस असतो तो कसा असतो, ट्रँग्युलर असतो. कसा असतो, ट्रँग्युलर शेपचा असतो. आणि साईडचे जे फेसेस असतात, ओके, जे साईडचे फेसेस असतात ते कसे असतात, स्क्वेअर टाईप शेपचे असतात. ओके, तर अशा फिगरला काय बोलतो आपण, ट्रँग्युलर प्रिझम. ओके, तर याच्यामध्ये आपण बघितलं होतं याचे एजेस, वर्टायसेस आणि फेसेस किती असतात. चला, एजेस किती आहेत, कोण सांगणार मला, किती एजेस असतात ट्रँग्युलर प्रिझमचे. एजेस किती आहेत, चला आपण काउंट करूया, किती एजेस आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. येस, राईट, 9 आहेत, बरोबर. नेक्स्ट, वर्टायसेस किती आहेत बघा. 1 2 3 4 5 6. राईट, किती आहेत वर्टायसेस, 6. अँड फेसेस 1 2 3 4 अँड 5. किती आहेत, 5. ओके, राईट. सगळ्यांनी नोट डाऊन केलं असेल होमवर्क मध्ये घरी, बरोबर. ओके, त्याच्यानंतर आपण कुठला शेप बघितलेला, नेक्स्ट 3 डायमेन्शनल शेप कुठला बघितलेला आपण, सिलेंडर. येस, तर सिलेंडर बद्दल काय सांगितलं होतं, इफ अ टीन इफ द टीन इज अ क्लोज, इट इज अ क्लोज सिलेंडर. जर तुमचा एक टीन आहे, जर तुम्ही एक डब्बा घेतला, तर तो काय एक्झाम्पल आहे, कशाचा एक्झाम्पल आहे हा टीन, सिलेंडरचा एक्झाम्पल आहे. ओके, जर तो टीन जर तुमचा क्लोज असेल, बंद असेल दोन्ही साईडनी, तर त्याला आपण काय बोलणार, क्लोज सिलेंडर. राईट. आणि नंतर काय बघितलेलं आपण, अ क्लोज सिलेंडर हॅज अ 2 फ्लॅट सर्क्युलर फेसेस अँड 1 कर्व फेस. येस, बघा, सिलेंडरला 2 काय सर्क्युलर फेसेस आहेत. ओके, आणि एक मध्ये आहे तो कर्व फेस आहे. ओके, अँड सिलेंडर हॅज अ 2 सर्क्युलर एजेस अँड नो वर्टेक्स. किती एजेस असतात सिलेंडरला, 2 एजेस असतात, पण एक सुद्धा वर्टेक्स नसतो. ओके, तर सगळ्यांनी हे सगळे जे सगळे 3 डायमेन्शनल हे आहेत, शेप आहेत, त्याचे प्रॉपर्टीज लिहिले असते सगळ्यांनी होमवर्क मध्ये, केले का कम्प्लीट, सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. सॉरी. ओके, चला, आता त्याच्यानंतर आपण नेक्स्ट शेप आहेत राहिलेले ते आपण कंटिन्यू करूया. ओके, तर चला, आता नेक्स्ट शेप आहे बघा, इथे तुम्हाला पिरॅमिड. काय, पिरॅमिड. ओके, नेक्स्ट शेप काय, पिरॅमिड. बघा, इथे ऍक्टिव्हिटी दिली आहे ती आपण बघूया पहिले. ट्राय दिस. अ नेट इज शोन हिअर. इट हॅज अ आयडेंटिकल ट्रँग्युलर साइड. ड्रॉ अ फिगर लाईक दिस ऑन अ कार्ड शीट अँड कट इट आउट. बघा काय सांगितलंय तुम्हाला, इथे साईडला जे तयार केलेलं तुम्हाला दिसतंय हे असं शेप, काय करायचं तसं तुम्हाला ड्रॉ करायचंय. ओके, तसं तुम्हाला एका कार्ड शीटवर काय करायचं, ड्रॉ करायचंय असं वालं. 1 2 3 4 4 ट्रायंगल आणि मध्ये स्क्वेअर, असं काय करायचं तुम्हाला, ड्रॉ करायचं एक कार्ड पेपरवर आणि त्याला कट करायचं. ओके, नंतर काय करायचं, फोल्ड अलॉंग द डॉटेड लाईन ऑफ द स्क्वेअर अँड ब्रिंग द साइड टुगेदर सो दॅट द वर्टायसेस ए बी सी अँड डी मीट ऍट अ पॉइंट. बघा, तर तुम्हाला काय करायचे, हे सगळे जे आहेत ट्रायंगल दिसतंय तुम्हाला, जे ट्रायंगल ए वाला ट्रायंगल आहे, बी वाला ट्रायंगल आहे, सी वाला ट्रायंगल आहे आणि डी वाला, ते सगळे एकत्र वरती घडी घालायची त्याला वरती, आणि एका पॉइंट म्हणजे सगळेजण हे सगळे आहेत ना ए बी सी डी, हे पॉइंट ते एका ठिकाणी यायला पाहिजे असे जॉईन करायचे. कळालं सगळ्यांना. नेक्स्ट, you will get a shape like the one shown below. Its base is a square and its other standing faces are triangle. बघा, तर तुम्हाला असा वाला शेप दिसेल, बरोबर, असा वाला तुम्हाला शेप दिसेल. तर त्याचा जो खालचा फेस आहे तो कसा असेल, ट्रायंग्युलर असेल, आणि वरती काय असेल,
सॉरी खालचा शेप कसा असेल, स्क्वेअर असेल आणि वरती सगळे ट्रायंगल फेसेस असतील. ओके, तर या शेपला काय बोलतात, पिरॅमिड. काय बोलतात, पिरॅमिड. कळालं सगळ्यांना? तर दिस शेप इज कॉल्ड पिरॅमिड. कळतंय सगळ्यांना पिरॅमिड कसं करायचंय? पिरॅमिड कसा करायचंय तुम्हाला समजलं का? बघा बोर्डवर दाखवते मी. काय करायचं तुम्हाला, असं सगळं ड्रॉ करायचंय. ओके, एका कार्ड शीटवर अशी फिगर ड्रॉ करायची आहे. ओके, आणि नंतर हे सगळे जे पॉइंट आहे, पॉइंट ए, पॉइंट बी, सी, डी, हे सगळे एकत्र इकडे फोल्ड करायचे. ओके, हे सगळे एका पॉइंटला यायला पाहिजे असे फोल्ड करायचे. ओके, मग तुम्हाला कशी दिसेल, असा एक शेप दिसेल. ओके, जो तुम्हाला दिसलाय तर त्यालाच काय बोलणार, पिरॅमिड. काय बोलणार, पिरॅमिड. बघा, द टॉप or apex of this shape is pointed like a needle. आता याचं जे वरचं टोक आहे ते बघा तुम्हाला सुईच्या टोकासारखं दिसेल. ओके, सुईच्या टोकासारखं दिसेल. As the base of the shape is quadrilateral, it is called the quadrangular pyramid. याचा जे बेस आहे म्हणजे खालचा पार्ट तो क्वाड्रँग्युलर आहे. क्वाड्रँग्युलर म्हणजे त्याला 4 साइड्स आहेत. बघा स्क्वेअर आहे ना, तो स्क्वेअरला कसे 4 साइड्स असतात, म्हणून याला याचा जो बेस आहे तो क्वाड्रँग्युलर आहे. त्यामुळे याला काय बोलणार, क्वाड्रँग्युलर पिरॅमिड. काय बोलणार, क्वाड्रँग्युलर पिरॅमिड. काउंट द एजेस, वर्टायसेस अँड फेसेस ऑफ दिस शेप. चला आपण काउंट करूया. तर सगळ्यांनी याचे फेसेस हे करा, काउंट करा. चला मला कोण सांगणार किती फेसेस आहेत, क्वाड्रँग्युलर पिरॅमिडचे किती फेसेस आहेत, कोण सांगणार मला? ओके, 5. व्हेरी गुड. बघा आपण करूया काउंट. 1 2 3 4 आणि बेसवाला 5. राईट, 5 फेसेस आहे. ओके, वर्टेक्स किती आहेत बघूया आपण. 1 2 3 4 5. वर्टेक्स सुद्धा किती आहेत, 5 आहेत. बरोबर. आणि एजेस किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. किती एजेस आहेत, 8. राईट. कळालं सगळ्यांना? सगळ्यांनी काउंट केले, सगळ्यांना दिसले 5 फेसेस, 5 वर्टेक्स अँड किती 8 एजेस. ओके, इथे तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे बघा, वर्टेक्स जिथे पॉइंट आहे वरती वर्टेक्स, एजेस कुठले ते सुद्धा दाखवले, जे स्ट्रेट लाईन आहे ते सगळे एजेस आहेत आणि फेसेस सुद्धा दाखवलेत. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतर बघूया आपण अजून एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. ड्रॉ अ नेट shown alongside on a card sheet and cut it out. बघा आता तुम्हाला साईडला आता वेगळी फिगर दिली आहे. ही वाली फिगर तुम्हाला आता कार्डबोर्ड वर काय करायचे, ड्रॉ करायचे. ओके, and fold along the dotted lines of the triangle in the center and bring together the triangles on the sides so that vertices A, B, C meet at a point. आता इथे बघा ही डायग्राम थोडी वेगळी दिसते तुम्हाला. काय याच्यामध्ये डिफरंट आहे, इथे तुम्हाला आधी काय होतं, मध्ये स्क्वेअर होता बरोबर, इथे काय काढलाय, ट्रायंगल काढलाय. ओके, आणि नंतर काय करायचं, ही सगळी डायग्राम काढल्यानंतर तुम्हाला कट करायचंय कार्डशीट बरोबर या डायग्रामला. ओके, आणि हे सगळे जे पॉइंट दिसतात तुम्हाला वर्टेक्स ए बी सी ते एकत्र एका पॉइंटला काय करायचे, जॉईन करायचे. ओके, यू विल गेट अ पिरॅमिड. याचा सुद्धा तुम्हाला काय तयार होईल, पिरॅमिड तयार होईल. बघा हा बघा असा पिरॅमिड तयार होईल. राईट, हा वाला पिरॅमिड तयार. त्याच्यामध्ये काय बघा, काय द बेस ऑफ द पिरॅमिड इज ट्रायंगल, हेन्स इट इज कॉल्ड ट्रायंग्युलर पिरॅमिड. याचा जो बेस आहे म्हणजे हा खालचा वाला पार्ट आहे, दिसतो इथे काय काढलाय, ट्रायंगल आहे ना, तर याला आपण काय बोलणार, ट्रायंग्युलर पिरॅमिड. इथे काय होता, त्याचा बेस इथे काय होता, स्क्वेअर होता, म्हणून याला आपण क्वाड्रँग्युलर पिरॅमिड म्हटलं. इथे काय याचा बेस ट्रायंगल आहे, सो इट इज कॉल्ड ट्रायंग्युलर पिरॅमिड. ओके, काउंट अँड राईट द नंबर ऑफ एजेस, वर्टायसेस अँड फेसेस. चला काउंट करा, याचे एजेस किती आहेत, कोण सांगणार मला, एजेस किती आहेत,
ट्रायंग्युलर पिरॅमिडचे? किती एजेस आहेत? ओके, आपण काउंट करूया. किती एजेस आहेत बघा. 1 2 3 4 5 6. येस, 6 एजेस आहेत. राईट. नेक्स्ट, फेसेस किती आहेत कोण सांगणार? फेसेस काउंट करा. ओके, मी बोर्डवर ड्रॉ करते डायग्राम ती आणि मी दाखवते तुम्हाला किती एजेस आहेत किती आहे. ओके. ओके, राईट. अशी डायग्राम आहे. चला, तर आता याचे एजेस काउंट करूया. 1 2 3 4 5 6. किती एजेस आहेत? 6 एजेस. राईट. नेक्स्ट, वर्टायसेस बघूया. ओके, 1 1 2 3 4. किती वर्टायसेस आहे? 4. येस, 4 वर्टायसेस. नेक्स्ट, फेसेस 1 2 3 3 फेसेस. राईट. किती फेसेस आहेत? 3 फेसेस या 4 फेसेस? 1 2 3. 3 फेसेस आहे ओनली. फेसेस किती आहे? 3. कळालं सगळ्यांना? कळालं? 3 फेसेस कसे आहेत कळालं का सगळ्यांना? ओके, करा. डाऊट असेल तर माईक ऑन करा. मॅम त्याला 3च फेसेस आहेत, पण जो खालचा फेस आहे तो. ओके, बेस वाला एक फेस असेल. येस, राईट. येस, बेस वाला एक फेस आपला राहिलाय, त्यामुळे 4 फेसेस होतील. ओके, व्हेरी गुड. तर किती फेसेस आहे? 4 फेसेस. ओके, जो बेस वाला तो आपल्याला दिसत नाही ना, जी ओपन केलेली डायग्राम आहे बघा त्याच्यामध्ये दिसतंय. तर 4 फेसेस आहे. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना झाला डाऊट क्लिअर? सॉरी. ओके, चला नेक्स्ट पार्ट बघूया आता आपण. आता इथे काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आपण बघूया. काय दिलंय इथे? द टॉप अँड बॉटम फेसेस ऑफ प्रिझम आर आयडेंटिकल. द अदर फेसेस ऑफ ट्रायंग्युलर, क्वाड्रँग्युलर एक्सेट्रा प्रिझम आर रेक्टँग्युलर. बघा, जे बॉटम आणि टॉप, वरचा आणि खालचे जे फेसेस असतात प्रिझमचे ते सेम असतात, बरोबर. पण जे बाकीचे फेसेस असतात, म्हणजे अदर फेसेस ऑफ ट्रायंग्युलर, क्वाड्रँग्युलर एक्सेट्रा प्रिझम्स आर रेक्टँग्युलर. द अदर फेसेस ऑफ ट्रायंग्युलर, क्वाड्रँग्युलर एक्सेट्रा प्रिझम्स आर रेक्टँग्युलर. म्हणजे त्यांचे कसे असतात? रेक्टँग्युलर असतात, बरोबर. नेक्स्ट, द स्टँडिंग फेसेस ऑफ द पिरॅमिड आर ट्रायंग्युलर. जे उभे असतात पिरॅमिडचे, जे उभेवाले जे फेसेस असतात ते कसे असतात? ट्रायंग्युलर असतात, बरोबर ना. आत्ताच आपण बघितलं. जे आता हा आपण ड्रॉ केलाय त्याचे हे जे उभेवाले स्टँडिंग फेसेस आहे, म्हणजे हे उभेवाले फेसेस आहेत, ते कसे आहेत? ट्रायंग्युलर आहे. ओके. The name of the prism
or a pyramid depends upon the shape of its base. बघा, तर पिरॅमिडचं किंवा प्रिझमचं जर तुम्हाला नाव द्यायचं असेल एखाद्या पिरॅमिडला या प्रिझमला, तर ते कशावर डिपेंड करतं? त्याच्या बेसवर. जे आपण आताच बघितलं, ज्याचा बेस ट्रायंग्युलर होता तर आपण त्याला म्हटलं ट्रायंग्युलर पिरॅमिड. ज्याचा बेस स्क्वेअर होता तर आपण त्याला म्हटलं क्वाड्रँग्युलर पिरॅमिड. राईट? कळालं सगळ्यांना ही नोट? इन्फॉर्मेशन कळाली सगळ्यांना? ओके, चला नेक्स्ट करूया आपण. नेक्स्ट आता 3 डायमेन्शनल शेप आहे कोन. कोन सगळ्यांनी बघितला असेल? कोन शेप सगळ्यांनी बघितला असेल, आईस्क्रीमचा कोन. येस, इवन तुमचं जी बर्थडे कॅप असते त्याचा पण शेप सुद्धा कोनचा असतो. आणि तुमचा जो क्लाउनचा कॅप असतं म्हणजे जोकरची जी टोपी असते ती सुद्धा कशी असते? कोन शेपची असते. बरोबर? बघा, इथे तुम्हाला तेच सांगितलंय. यू आर फॅमिली विथ द एक्झाम्पल्स ऑफ कोन. यू कॅन सी 2 ऑफ देम इन द पिक्चर्स बिलो. बघा, तुम्ही या कोनचे एक्झाम्पल, कोन शेप बद्दल जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला माहितच असतील. जसं इथे खाली दाखवलंय. फर्स्ट दाखवलंय, दिस इज अ कोन हॅज बीन क्लोज आफ्टर फिलिंग इट विथ आईस्क्रीम. इट्स सर्क्युलर टॉप इज क्लोज. बघा, तर इथे फर्स्ट वाला जे एक्झाम्पल दिलंय ते आईस्क्रीम कोनचं दिलंय. तर हा जो कोन आहे तो काय केलाय? आईस्क्रीमनी पूर्ण भरून बंद केलेला आहे. ओके, तर तो क्लोज केलाय ना, भरून त्याचा वरचा जो पार्ट आहे तो बंद केलाय, म्हणून तो काय? इट्स सर्क्युलर टॉप इज क्लोज. म्हणून याचा जो वरचा जो भाग आहे सर्क्युलर तो काय केलेला आहे? बंद केलेला आहे. ओके, आता हा वाला कोण बघा, दिस इज अ क्लाउन क्लॅप. ही आहे विदूषकाची टोपी, जोकरची टोपी. द सर्क्युलर बेस ऑफ दिस कॅप इज नॉट क्लोज. मग याची बघा, याचा जो सर्क्युलर कॅप आहे तो क्लोज आहे का? नाहीये. ओके, कळालं सगळ्यांना? हे 2 एक्झाम्पल सगळ्यांना कळाले? ओके, नेक्स्ट बघा, आता इथे इन्फॉर्मेशन दिले बघा. द टीप ऑफ द कोन इज कॉल्ड अपेक्स. बघा, जो कोनचा टीप असतो म्हणजे हा वरचा डॉट पॉइंट, याला काय बोलतात? अपेक्स. काय बोलतात? अपेक्स म्हणजेच वर्टेक्स. ओके, नेक्स्ट, अ कोन दॅट इज क्लोज बाय अ फ्लॅट डिस्क हॅज वन कर्व फेस, वन सर्क्युलर फ्लॅट फेस अँड वन सर्क्युलर एज. बघा, हा जो कोन आहे त्याचं बघा, त्याला किती हे असतात? फेस. किती फेस असतात? बघा, एक कर्व फेस असतो आणि एक सर्क्युलर फ्लॅट फेस असतो आणि एक सर्क्युलर एज असतो. कळतंय सगळ्यांना? बघा, इथे दिसतंय कर्व फेस. सगळ्यांना दिसला? हा कर्व फेस आहे. ओके, जो इथे आहे तो सर्क्युलर फ्लॅट फेस आहे आणि जी एज आहे ती काय? सर्क्युलर एज आहे. कळालं सगळ्यांना? An open cone has a curved face and a circular edge but no flat face. पण याला फ्लॅट फेस नसतो. ओके, याला फक्त काय असतं? कर्व आणि सर्क्युलर फेस असतात आणि सर्क्युलर एज असतो. सर्क्युलर फ्लॅट एज नसतं. कळालं सगळ्यांना? कोन बद्दल इन्फॉर्मेशन कळाली सगळ्यांना? ओके, त्याच्यानंतर बघा काय दिलंय. ट्राय दिस. युझिंग अ कंपास ड्रॉ अ सर्कल विथ अ सेंटर सी ऑन अ पेपर. आता तुम्हाला काय करायचंय? कंपास घ्यायचंय, सर्कल ड्रॉ करायचं, माहिती ना सगळ्यांना, आणि त्याच्याने सर्कल ड्रॉ करायचं. ओके, सेंटर काय आला पाहिजे त्या सर्कलचा? सी नाव द्यायचं. नंतर काय करायचं? ड्रॉ 2 रेडियाय ऑफ द सर्कल सी आर अँड सी एस. त्या सर्कल मध्ये 2 रेडियस काढायच्या, 2 रेडियाय काढायच्या बघा, सी आर आणि सी एस अशा. देन कट आउट द सर्कल along cut along the radii
अँड ऑब्टेन 2 पीसेस ऑफ दी सर्कल. काय करायचंय, तो सर्कल कापून घ्यायचाय. सर्कल कापल्यानंतर जिथून रेडियाय काढल्यात तिथून सुद्धा कट करायचंय, मग तुम्हाला असं भेटेल. ओके. नंतर ब्रिंग टुगेदर द साइड CR अँड CS ऑफ इच पीस. मग तुम्हाला काय करायचंय, इथून CR आणि CS पासून काय करायचंय, एकमेकांना जोडायचंय. ओके. ऑन कम्प्लिटिंग दिस ऍक्टिव्हिटी व्हॉट शेप डिड यू गेट. कुठला शेप मिळेल तुम्हाला, कोण सांगेल मला. ही जी ऍक्टिव्हिटी केली त्याच्यानंतर तुम्हाला कुठला शेप मिळेल, कोण सांगेल. येस, कोन. व्हेरी गुड. काय मिळेल तुम्हाला, कोन. बरोबर. आम्ही कुठे आले. कळालं सगळ्यांना, कोन मिळेल. येस. चला, तर कळालं सगळ्यांना कोन. तुम्ही घरी सुद्धा तयार करू शकता. तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिले कोन कसा तयार करायचा, तुम्ही घरी सुद्धा करू शकता. ओके. नेक्स्ट, आता त्याच्यानंतर अजून एक शेप आहे लास्ट, स्पियर. स्पियर म्हणजे काय, गोल. ओके. बघा, तर तुम्हाला माहिती आहे स्पियर शेपचे काय काय असतं. द शेप ऑफ द लड्डू, अ बॉल, अ शॉर्ट पुट इज कॉल्ड अ काय, स्पियर. बघा, तुम्ही लाडू बघितला असेल, बॉल बघितला असेल, किंवा शॉर्ट पुट म्हणजे काय, धातूचा गोळा. गोळा माहितीये ना सगळ्यांना, गोळा फेक मध्ये गोळा असतो, मेटलचा एकदम जड वजनदार गोळा असतो माहितीये, गोळा फेक मध्ये. तो सुद्धा कुठल्या शेपचा असतो, स्पियर शेपचा असतो. ओके. द स्पियर हॅज जस्ट वन कर्व फेस. या स्पियरला फक्त एकच फेस असतो, तो पण कर्व. ओके. इट डज नॉट हॅव एनी वर्टायसेस ऑर एजेस. याला कुठल्याच एजेस नसतात, ना वर्टेक्स असतं. कळालं सगळ्यांना स्पियर बद्दल. सगळ्यांना स्पियर बद्दल कळालं का, जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. सगळ्यांना कळाले. आता जे आपण शेप बघितले, काय काय बघितलं, चला परत एकदा रिवाइज करते मी. फर्स्ट आपण स्टार्ट केलं पिरॅमिड पासून. ओके, बरोबर. पिरॅमिड बद्दल काय बघितलं आपण, फर्स्ट आपण क्वाड्रँग्युलर पिरॅमिड बघितलं. त्याच्यामध्ये काय असतं, क्वाड्रँग्युलर पिरॅमिड मध्ये जो बेस असतो तो क्वाड्रिलॅटरल असतो, आणि बाकीचे जे हे असतात फेसेस ते कसे असतात, ट्रायंगल शेपचे असतात. ओके. द बेस ऑफ द शेप इज quadrilateral, so it is called the quadrangular pyramid. Yes. आणि त्याच्या आपण फेसेस किती आहे, एजेस किती आहे, वर्टेक्स किती आहे, वर्टायसेस ते आपण काउंट केले. ओके. आता ज्या पिरॅमिडचा बेस ट्रायंगल असतो त्याला आपण काय बोलतो, ट्रायंग्युलर पिरॅमिड. ओके. त्याचे सुद्धा आपण सगळे एजेस वर्टायसेस आपण काय केले, काउंट केले. राईट. नेक्स्ट, आता इथे काय सांगितलं होतं, इथे इन्फॉर्मेशन दिली होती, जे प्रिझमचे टॉप आणि बॉटमचे जे फेसेस असतात ते सेम असतात. ओके. पण जे ट्रायंग्युलर आणि क्वाड्रँग्युलर जे प्रिझम असतात त्याचे जे बाकीचे फेसेस असतात ते कसे असतात, रेक्टँग्युलर असतात. ओके. परत त्यांचे स्टँडिंग फेसेस कसे असतात, रेक्टँग्युलर शेपचे, ट्रायंग्युलर शेपचे असतात. आणि the name of the prism and pyramid depends upon the shape of its base. ओके. पिरॅमिडचं आणि प्रिझमचं जे नाव असतं ते कशावर डिपेंड असतं, त्याच्या बेसच्या शेपवर. त्याच्यानंतर आपण बघितलं कोन. कोन बद्दल काय बघितलं, जो टीप असतो कोनचा त्याला काय बोलतात, अपेक्स. बरोबर. काय बोलतात, अपेक्स. कोनला काय असतं, वन कर्व फेस, वन सर्क्युलर फ्लॅट फेस अँड वन सर्क्युलर एज. ओके. बट नो सर्क्युलर फ्लॅट एज. फ्लॅट. ओके. बट नो फ्लॅट फेस. ओके. बट नो फ्लॅट फेस. ओके. नेक्स्ट, त्याच्यानंतर स्पियर. स्पियर बद्दल काय सांगितलं, जे लड्डू बॉल त्याचे जे शेप आहे त्याला आपण काय बोलतो, स्पियर बोलतो. ओके. स्पियरला ओनली वन कर्व फेस असतो. ओके.
and it does not have any vertices or edges. राईट? कळालं सगळ्यांना इथपर्यंत? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. लेसन कम्प्लीट झालेला सगळ्यांना कळाला? ओके, चला आता काय करायचं, जी एक्सरसाइज दिलेली आहे, सॉरी प्रॅक्टिस सेट 41, ओके, सगळ्यांनी हा टेबल आता कम्प्लीट करायचा. चला पटकन सगळ्यांनी हे सगळं फाइंड आउट करायचे, स्ट्रेसेस, वर्टायसेस आणि एजेस, आणि मी विचारणार एकेकाला, त्यांनी मला फक्त सांगायचे. ओके, चला तुमच्याकडे 10 मिनिट्स आहे. ओके, पटकन सगळ्यांनी कम्प्लीट करा आणि झाल्यानंतर कम्प्लिटेड म्हणून चॅट बॉक्स मध्ये लिहा. ओके, चला सॉल्व करा सगळ्यांनी. जे तुम्हाला डिफरंट डिफरंट शेप दिलेले त्याचे तुम्हाला विचारलेत किती एजेस आहे, फेसेस आहे, ते तुम्ही सगळे काउंट करायचे. ओके, चला सगळ्यांनी काउंट करा आणि झाल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये कम्प्लिटेड म्हणून लिहा. कम्प्लिटेड? कम्प्लीट झालं सगळ्यांचं?
ओके, चला मी ड्रॉ करून ठेवते बोर्डवर. फर्स्ट वाली फिगर. ओके, चला. तर फर्स्टची आहे डायग्रॅम. ती कशाची आहे? कशाची डायग्रॅम आहे फर्स्ट त्यांनी दिलेली? सिलेंडर. ओके, चला सिलेंडरचे फेसेस बघूया आपण किती आहेत. सिलेंडरचे फेसेस किती आहेत? 1. यस. किती फेस आहे? 1. यस. 1. 1. 1. पण तो कसा आहे? कर्व. कसा फेस आहे? कर्व. यस. नेक्स्ट त्याच्यानंतर वर्टेक्स. कोण सांगणार मला वर्टेक्स किती आहेत? चला, ज्याला येतं त्यांच्या ऍड बॉक्स मध्ये नाव लिहा. वर्टेक्स 0. राईट. ओके, 0. ओके, आणि एजेस दीपिका सांग, एजेस किती आहेत? मॅम आय एम ऑडिबल. येस. एजेस 2 सर्क्युलर आहेत. येस, व्हेरी गुड. बघा, तर एजेस किती आहेत? 2. किती? 2 एजेस आहेत. ते कसे आहेत? सर्क्युलर आहेत. यस. आणि वर्टेक्स काय? 0. ओके, हे झालं फर्स्ट. नेक्स्ट काय? कोन. चला, या कोनचं मला फेसेस कोण सांगणार? ओके, अनघा सांग, किती फेसेस आहेत कोनला? मॅम मे आय ऑडिबल. येस. मॅम कोनला 2 फेसेस आहेत. 1 कर्व फेस आणि 1 फ्लॅट फेस. हा, व्हेरी गुड. 1 फ्लॅट फेस आहे आणि 1 कर्व फेस आहे. रे राईट. नेक्स्ट त्याचे वर्टायसेस मला कोण सांगेल? ओके, ऋतुजा वर्टायसेस सांग किती आहेत कोणचे? वर्टायसेस 1. व्हेरी गुड, वर्टायसेस 1. नेक्स्ट एजेस. आधीचे सांग, एजेस किती आहेत कोणचे? 1 सर्क्युलर. येस, 1 सर्क्युलर. व्हेरी गुड. नेक्स्ट त्याच्यानंतर कुठला शेप दिलेला आहे बघूया आपण. पेंटागोनल पिरॅमिड. ओके, आता या पेंटागोनल पिरॅमिडचे फेसेस कोण सांगणार मला? माहिका. किती फेसेस आहेत? 6. 6. व्हेरी गुड. किती आहे? 6. नेक्स्ट त्याचे वर्टायसेस अनघा सांग किती आहेत? मॅम 6 वर्टायसेस. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट ऋतुजा तू सांग, एजेस किती आहेत पेंटागोनल पिरॅमिडला? एजेस किती आहेत ऋतुजा? व्हेरी गुड, 10. 10 एजेस. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट त्याच्यानंतर आहे हेक्सागोनल पिरॅमिड. हेक्सागोनल पिरॅमिडचं मला फेसेस कोण सांगणार? दीपिका. फेसेस किती आहेत? फेसेस 7 आहेत. व्हेरी गुड. नेक्स्ट वर्टायसेस आदिती सांग किती आहेत वर्टायसेस? 7. व्हेरी गुड. नेक्स्ट अनघा तू सांग, एजेस किती आहेत? 12. व्हेरी गुड. फक्त गर्ल्सच हे करतायत, आन्सर देतात. बाकीचे स्टुडंट बॉईज तुम्ही कंप्लीट नाही केलं का? चला, आता बाकीचे जे 2 आहेत शेप त्याचं मला बॉईज सांगणार. चला, बॉईजची नावं यायला पाहिजेत आता चॅट बॉक्स मध्ये. ओके, आता हेक्सागोनल प्रिझमचा फेसेस कोण सांगणार? बॉईज मधून नाव लिहा पटकन चॅट बॉक्स मध्ये. हेक्सागोनल प्रिझमचा फेसेस किती आहेत कोण सांगणार?
बॉईज मधून शर्दूल, आय थिंक शर्दूल आहे इथे क्लासमध्ये. शर्दूल सांग किती फेसेस आहेत? चला सांगा. माईका सांग किती आहेत फेसेस? 8. व्हेरी गुड. नेक्स्ट वर्टायसेस. दीपिका सांग किती आहेत? वर्टायसेस 12 आहेत. व्हेरी गुड. अँड अनघा मला सांग एजेस किती आहेत? 18. व्हेरी गुड. नेक्स्ट त्याच्यानंतर पेंटागोनल प्रिझम. या पेंटागोनल प्रिझमचं मला फेसेस. ऋतुजा सांग. 7 फेसेस. येस व्हेरी गुड. नेक्स्ट वर्टायसेस मला कोण सांगणार? आदिती सांग वर्टायसेस किती आहेत? 10 vertices. येस. अँड एजेस मला सांगणार कोण सांगणार? दीपिका. एजेस सांग दीपिका किती आहेत? एजेस 15 आहेत. 15 आहेत. व्हेरी गुड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके. तर सगळ्यांचं झालं कम्प्लीट चार्ट. हा सगळ्यांनी केला कम्प्लीट? होमवर्क मध्ये तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचं. ओके नीट हा चार्ट. होमवर्क मध्ये जो प्रॅक्टिस सेट मध्ये हा जो आहे चार्ट हा बुक नोटबुक मध्ये कम्प्लीट करायचा आहे, लिहायचा आहे. ओके होमवर्क मध्ये कळालं? अजून होमवर्क मध्ये काय करायचंय तुम्हाला? जसं लास्ट टाइम त्या शेपचं तुम्ही कसे प्रॉपर्टीज लिहिल्या होत्या तशा या शेपच्या सुद्धा प्रॉपर्टीज लिहायच्या. पिरॅमिड. या पिरॅमिड व्हॉट इज मीन बाय पिरॅमिड लिहायचं पहिले. ओके नेक्स्ट त्याचे 2 टाइप्स लिहायचे, क्वाड्रँग्युलर आणि ट्रँग्युलर. त्याचे डेफिनेशन लिहायचे. का त्याला क्वाड्रँग्युलर बोलतात, का त्याला ट्रँग्युलर बोलतात, त्यांचे फेसेस, एजेस, वर्टायसेस सगळं लिहायचं. ओके नेक्स्ट कोन बद्दल लिहायचं, कोनच्या प्रॉपर्टीज लिहायचा, ही डायग्राम काढायची, सगळं का लिहायचं त्याच्यामधलं. ओके आणि स्पियर बद्दल लिहायचं. ओके कळालं सगळ्यांना? होमवर्क मध्ये काय काय करायचंय? जसं लास्ट टाइम त्या शेपचे तुम्ही प्रॉपर्टीज लिहिले होते ना तसे या शेपचे सुद्धा प्रॉपर्टीज तुम्ही लिहायचे. ओके त्याशिवाय तुमचं म्हणजे तुम्हाला एकदा रिवाइज होईल. आणि हे जे रेड बॉक्स मध्ये आहे हे सुद्धा लिहायचं. ओके हा इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला एमसीक्यू मध्ये येईल. कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? लेसन कम्प्लीट झालेला इथे. 3 डायमेन्शनल शेप कळाले सगळे? 3 डायमेन्शनल शेप. होमवर्क सुद्धा कळाला सगळ्यांना? ओके चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट लेसन स्टार्ट करूया. ओके बाय एव्हरीवन. बाय मॅम. Bye, teacher. बाय मॅम. Bye. स्टे सेफ. Bye, गुड ma'am. नाईट. बाय बाय. 8 वाजेपर्यंत चार्जर आणते मी. चला क्लास लेफ्ट करा.